ए लाव रे गाणं. नाच नाच मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। बजे ढोल ताशे और दिल में गिटार, बजे ढोल ताशे और दिल में गिटार, जागे बदन में ज्वाला। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। आसमां से ऊंची है, सागर से गहरी है, दोस्ती हमारी सबसे ये न्यारी है। आसमां से ऊंची है, सागर से गहरी है, दोस्ती हमारी सबसे ये न्यारी है। लंगोटिया तू यार है मेरा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। परियों से प्यारी है, अप्सरा से सुंदर है, मॉडल जापान मेरी लय गोरी पान है। परियों से प्यारी है, अप्सरा से सुंदर है, मॉडल जापान मेरी लय गोरी पान है। बचपन का प्यार है तू मेरा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। फूलों की रानी है, कलियों सी खुशबू है, जानम तू मेरी जान से भी प्यारी है। फूलों की रानी है, कलियों सी खुशबू है, जानम तू मेरी जान से भी प्यारी है। आ प्यार कर ले तू जाना, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। बजे ढोल ताशे और दिल में गिटार, बजे ढोल ताशे और दिल में गिटार, जागे बदन में ज्वाला। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा। नाच 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 मेरे यारा, बर्थडे है बर्थडे आज तेरा।
चल आपला रानातल्या घरात जायचंय. डबा आणला मी जेवण आणलं दुसरं डबा. जायचं ठरलं त्या बिघणार त्याच्या आईला अटॅक आला. जाऊ द्या असून द्या येईल सकाळी. त्या लग्नाच्या टेन्शन मध्ये पळून जायच्या टेन्शन मध्ये मला काय व्यवस्थित झोपच नाही लागत. झोपेचीच गोळी तर तुला खायची.
त्यावर गद्दार करतो काय? काय बाया काही बी स्वप्न पडते. बाळ्या काय झालं गं? काय सपन बघितलेलं? कसलं सापड? सापड बघायचं टाइम आहे का? किती वाजले? अरे पटकन जा कॉलेजला. ठंड ठंड पान से मनाना चाहिए, ठंड करना चाहिए, ला 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 ला।
संपल्या शाळेत चला, सुट्ट्या संपल्या शाळेत चला. नमस्ते नमस्कार. ते शाळेकडे जरा लक्ष द्या. सगळ्या गाववाल्याची ओरडी यायला लागली. स्लॅब गळतोय सगळा. संडासची सोय नाही. देतो ओरडी यायला लागली. देतो. आमदार साहेबांना निवेदन देऊन 1 महिने सगळं तुमची प्रोसेस करून घेतो विद्यार्थ्यांसाठी. जरा लवकर केलं तर बरं होईल. हो करून घेतो. चालतंय. येऊ का? हो येऊ. चला रे मुलांनो. संपल्या शाळेत चला. अरे जाणार राहणार ते गाय पाणी पाजायला जातो की मग. कस काय थागा सोय नाही ना शाळेत. नाही आपल्या शाळेत हागाची बी सोय नाही का? संडासचीच काय, पण शाळेचा स्लॅब सुद्धा गळतोय. बघा काय अवस्था झाली. आणि शासन काय वेळेवर अनुदान देत नाही. हा, जर तुमच्यासारख्या गाववाल्यांनी जर सहकार्य केलं तर होऊ शकेल वेळेवर. काय गिन्ने घेतले त्याला कळत नव्हतं काय? हा चल निघ. बोल नको. चाल निघ. हा चल निघ. चल निघ. ते पहिले जनावर बाहेर काढ. काय झालं त्याला नीट सांग जरा. जनावर बाहेर काढ. हिशोबात राहा जरा. हो बाहेर काढ पहिले. शहाणा काय कोणा मला लागला शिकवायला माहिती मला. आणि काल आमची नेता जलावर आम्हाला शिकवतोय. अरे बाहेर काढ बघ. चाल बाहेर काढ. बस काढतोय. आलोच महागारी. डोक्याचा उलटा पालटा करतो तुला. तुला बघतोच. बाहेर चाल. बाहेर काढ. भारी दिसते लागा. मला लय आवडते ती. दोघे दिला बाई बघ कसं बघतोय. तुझ्या अंगात अवसान तर एक वार आली की उडून जाईल. तुझ्या शाळेत नाही? हा माझ्याच वर्गात आहे, पण दुष्काळात जलमलाय. आम्हाला पण केला का बॉल फिल्डिंग करतो. फिल्डिंग नेमकं तुला कोण आवडते? परश. बाई तुला दिसतं सायराटचं, परशाचं आणि त्या आरतीचं ते याडे असू दे. बॉल दे ना. काय करते? काय नाही बसले. घरी पळ. देवनागनाथा माझ्या ताण्याला चांगली बुद्धी होते, चांगल्या ठिकाणी त्याला
काम लागू दे, चांगली सुंदर मुलगी भेटू दे परमेश्वरा देवा. नागनाथा पावरे मला. हाला नाही का गं, तिकडे बघ की जरा. अरे मला तिकडे न्यायचंय. बघ ना, हाला न्यायचंय, बघ ना. ताण्या फाटला रे, ताण्या फाटला. पॅन्ट फाटली रे, पॅन्ट फाटली. चल ना, मला तुझ्या भावाच्या बुलेटवर फोटो काढायचा. चल ना, काढू. काय करते रे? अरे बुलेटवर बसायला लागलेला का? अरे फोटो काढायला लागलेला काही. चल आपण फोटो काढू. चल डबा इकडे मी काढतो. नको, ती काढते ना. एक नंबर फोटो काढतो लाग मी. नको, सांगितलेलं कळतंय ना, जायत ना. काढते ती. काढ. सरकारी जायचंय मला. नाही जायचंय मला, काही मला जायचंय. नमस्ते माऊली. बघा की राव, लग्न बिग्न व्हाय नाही. होईल तुमच्या साडेसाती मारुतीला तेरवा ओके होऊन जाईल तुमचं. बरोबर होईल. उपास करा शनिवार. अरे होईल. ती मस्त दिसते की ती. मला लय आवडते. मला पण लय आवडते. काय म्हणतो? काय मला तू परत म्हण. मला पण लय आवडते. खरं काय? मग काय, तर मला निघा नाही, तुला कधी निघायची. बरं जाऊ दे. निघली तुला, निघली तर तुझी, मला निघली तर माझी. घरात काय म्हणू काय? थांब ना. काय रे? दर चॉकलेट. दिलं का ना चॉकलेट? बाळ्या नारळा कुठं बी चॉकलेट देतोय, कुठं बी काही करतोय.
दिसं नाही काय करते. अगं ऐक ना, बोल की. माझ्यासोबत चल ना, मला सैराटचं लोकेशन बघायचं. नाही बाई, घरातले काम पडले. अगं चल की. नाही बाई, कामाने पडले. आलं बघ ही येड. जाऊ दे, चल ना ग. तुला एक नीन बघ. कोण ग? तो सान्या. हे मला नाही आवडत तो. साईडचं लोकेशन बघूस तर द्यायचा विषय सोडून. नको बाई. संडासचीच काय, पण शाळेचा स्लॅब सुद्धा गळतोय बघा काय अवस्था झाली. मला लय आवडतं. कशी बघते बघ ना माकडं. अगं तुला साईडचं लोकेशन बघायचं आहे ना, असल्यांचा उपयोग करून घ्यायचा. सण्याला सांग की निरोप द्यायला. हा तरच दे. ए बाल्या, तिकडे ये ना. अरे ऐक ना, काय तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे? तुझ्याकडे गाडी आहे का? नाही ना. अरे मग उद्या कॉलेज सुटल्या होते, सान्याला यायला सांग ना कॉलेज. सांगतो की. हा सांगा. ए काय चालू तुमचं? काय ना पप्पा दोरीच्या उड्या खेळतोय. लय भारी वाटलं का ती मला बोललं, एक नंबर वाटलं. तो काय सांगतो का तुझ्या सण्याला निरोप दिलाय. चल राहून. घरी करून जा. मी मसुबाला चालले निवड. जेव जा. हा जेवण कर मी. मसुबाई मी मसुबा. कुठला मसुबाई? रोडच्या कडेच आहे. काय पाहिजे? तुम्ही किती दिवस झालं उघड्यावर ठेवलंय मंदिर? आहो ठेवलंय, बांधायचं तुमचं मंदिर. तुम्ही बरकता द्या की आम्हाला. पहिलेच बरकता दिलेली तुम्हाला. सरपंच कुठं आहे? बांधतो देव बांधतो, पण पैशाचं काय करायचं तुम्ही सांगा. केव्हा बांधता? बांधू बांधू. पैशाचं काय ते तुम्ही सांगा की. पैशाचं
तुम्हाला आहे ना गावातले जितने गरीब आहेत जेवढे यांच्याकडून 1000 रुपये घ्यायचे आणि जी श्रीमंत आहे यांच्याकडून 5,000 रुपये घ्यायचे. देता का वचन? दिलं वचन. द्या वचन. द्यावा जागेवर. काय झालं ताना तुला? काय नाही, काय झालं काय माहित मला. काय आठवत नाही? आठवत. काय झालं असं? तुम्हाला माहित नाही का तुमच्या मुलाचं काय कळपासून वारं येतंय काय येतंय? काय माहित तुम्ही काय गोळ्या खातात होतात का? नाही नाही माहित नाही आपलं. असं नसतं, ध्यान ठेवायचं पहिल्यांदाच असतं. झालं त्याला असं पहिल्यांदाच. कसं काय एका एकच कसं येईल? काय माहिती आता मला. तसं नसतं येत एका एकच, पहिल्यापासूनच येत असतं तेव्हा ते पुढे चलत असतं. मग मला जबर येतंय बरं का. जाऊ का मी? जा घरी जा घरी जा. मी आलेच बघा. काय खरं असतं अंगात यायचं मला बी काही खरं वाटत नाही. काय खरं आहे आप्पा त्याचं? नाटक करतो मग गावातली माणसं बोलवायची काम करायला लागले. चला तो तसंच वाटतंय. काय खरं नाही. चला चला नाटक करतो. चला चला चला. काय खरं नाही. आता काय करा, उद्या दौंडी पेटवा गावात आणि म्हणायचं असं असं पैसे गोळा करायचं, बाबा वर्गण गोळा करायचे, देव आपल्या इथं आलेला आहे त्याचं मंदिर बांधायचं, एवढं काम करायचं. गरीबाकडून 1000 मोठ्याकडून 5,000 घेऊ, काहीतरी करू आणि सगळं करून टाकू. मग बर चालतंय ना. उद्याच्या गावात दौंडी पिटतो आणि सगळे पैसे गोळा करायला लावतो. चालतंय, घेतो. तात्या इकडे बाबा. गावाची बोला काय काम? तुझ्या अंगात देव आलाय, तुझं चांगलं होईल बाबा. येऊ का आजी? हा बरे, चांगलं होईल बाबा तुझं. येतो. हा या. काम चालू आहे बघा. आजोबांचं घरकुलात काम चालू बघा. बरं चल. आजोबा काय काळजी करू नका. 2-4 दिवसात तुमचं घरकुलाचं काम करून देतो. काय काळजी करू नका. उरकलं का तुझं? काय करतोय तू? या सरपंच या. काय करतोय? पाणी ठेवतोय आंघोळीला. अरे तुला रात्री सांगितलं गावचं काम आहे ना, तुला दौंडी द्यायला रात्री सांगितलंय ना. उरक बरं लवकर. लगेच आंघोळ करतो मी. आंघोळ करून घेतो. उरक लवकर चल. अहो लगेच विशीत येतो मी. 2 ठिकाणी दौंडी देतो. बबन्या तेवढं जा बाबा गाड्या लवकर आणि दौंडी देऊन येत. हा लगेच मंदिराचं काम आहे का? लगेच ओळखून आलो. ये लवकर ये. हो लगेच आलो. आईला रात्री लय झाली होती. आता आंघोळ करून घेतो. दौंडी द्यायची गावात जाऊन. वैताग झालाय, रात्री लय झाली होती. आईला लय कडक माल आहे. आईला हलकी तर फुटली. आता काय करावं? आता एखादा डबाच फुडकावा, त्यालाच वाजवतो आणि चांगली दमडी देतो. डबा तर चांगला आहे गाड्या. हलकी तर फुटली. आता दमडी ह्याच्यावरच भागावतो. ए बबल्या काय करतोय? काय नाही बाळा, डबा घेऊन जायचंय. चोरी बिरी करतो काय? नाही काम आहे थोडं माझं. माझा डबा दे की. मेल्या मूर्त्या माझा डबा दे. माझा डबा दे. माझा डबा दे. माझा डबा आणून देतो. माझा डबा दे. माझा डबा
ऐका हो ऐका, आपल्या गावात मसोबाचं मंदिर बांधायचं आहे. गरिबांनी 1000 आणि श्रीमंतांनी 5000 रुपये वर्गणी द्यायचे आहे, अशी सरपंचांची इच्छा आहे. हो काय चाललंय? सरपंचांनी दौंडी द्यायला सांगितलंय. माझं ह्यात काय नाही. गावात मसोबाचं मंदिर बांधायचंय. आता पुढच्या चौकात जाऊन दौंडी देतो. ती अंगात आता मसोबा तुम्हाला माहित नाही का? काय आम्ही मंदिर बांधायला सांगितले, त्यासाठी ती दौंडी द्यायला लावली सरपंचाने. चला लावू. माहिती का रे, ठाण्याच्या मसुबाला अंगात, ठाण्याच्या अंगात आलं होय. हा त्या मसुबासाठी मी बी 1000 रुपये दिले. कधी आलं नव्हता? आलं गावात. ठाण्या तिकडे रे, ते अंगात आलत ना? आलत त्या दिवशी आई गेली ते मसोबाला, हलगे वाटले का अंगात आलं माझ्या. बरं त्या मंदिरासाठी 1000 रुपये दिले. दिलेत की? चालतं, येऊ का? या. सन्या बोल की. अरे मम्मी कुठे गेली तुझी? मम्मी रानात गेली. आणि भाऊ? भाऊ पण रानात गेला. थांब पाणी देतो. अरे ऐक ना, नको. उद्या येशील का? मला सैराटचं लोकेशन बघायचं. अरे चल ना. मला नाही जमायचं. चल ना प्लीज प्लीज. चालतं येतो. उद्या कॉलेज सुटलं 11 वाजता कॉलेज. हा येतो. टाकतो तिला.
कारखाना कसं काय एवढं केलं? आलतो वर्गणीला तुमच्याकडे. अच्छा, त्या दिवशी तुझ्या खरं सांगत आलं होतं का रे? आलते हलकी वाटली की आला अंगात असं. बर ठीक आहे. बोल, काय काम काढलंस? 5,000 रुपये वर्गण द्या की. तुला रिकामा पाठवणं तर मला बरोबर नाही वाटत आहे. हे 1,000 रुपये घे, 4,000 रुपये घ्यायला उद्या मुलाला पाठवून दे. देऊन टाक. येतो त्याला पाठवून. चालतं. भारी दिसते का? सोने तो ते बाला कसं बघतोय, चल ग त्याच्याकडे. काय बघतोय रे? काय ना पाणी बघतोय. काय तुझं काम ऐकणार नाही आणि सोन्याला पण निरोप नाही सांगणार का? मला एक सांग की तू ते प्रेम करते का माझ्यावर? ए बावळट, मी तुझ्यावर पण प्रेम करत नाही त्याच्यावर पण प्रेम करत नाही. तू असं काय केलं? चॉकलेट कसं काय घेतलेलं मग? ती उगा मला सैराटचं लोकेशन बघायचं होतं म्हणून घेतलेलं. बावळटच आहे. चल ग सोने. अग थांब साजनी, दुःख सलत या मनी. अग थांब साजनी, दुःख सलत या मला. तुझ्यामध्ये जीव गुंतला, कसं सांगू मी तुला. तुझ्यामध्ये जीव गुंतला, कसं सांगू मी तुला. तुझ्यामध्ये जीव गुंतला. काय झालं मला? कसं काय रे? बरं जाऊन दे, नाराज काय होऊ नको. चल तिला सैराटचं लोकेशन दाखवायचं आहे. तुला निघेल ना का? चल बघू बस. त्याला कशाला घेतलंय? जाऊ दे. नाही बाबा, हे असलं मी नाही. हो नाही म्हणल्यावर मी पण नाही घेतलं. माझ्या काळजाचा ठाव तू आहे माझा जीव. नको खेळू असा डाव, सांग कसं मी जगाव. माझ्या काळजाचा ठाव तू आहे माझा जीव. नको खेळू असा डाव, सांग कसं मी जगाव. तुला कळणार कधी माझ्या हृदयामध्ये. तुला कळणार कधी. अरे तुझी बहीण तर तिकडं साथीरीवर फिरती त्या सोन्याबरोबर. मी आता येता बघितलं. लगा पुरी काय शाळेत जातात का काय फिरायला जातात काय कळना बा. तिची अजून नाही कॉलेजवरून आली. थांब मी बघून आलो तिला.
बोल ना तेजल बघितलं का? टीव्हीच्या माळावर होती बघ ती सनी आणि बाळाच्या गाडीवर फिरत होती बघ. काय बघतो का? महाराजांच्या काळातलं आहे. कसं काय मंदिर? भारी आहे. मस्त आहे का नाही? काय हो तुझं मग? जाते आता म्हणले उशीर झाला. बाय. तिच्या इकडे इकडे काय रे काय तुला एक विचारायचंय. हा बोल लवकर विचार की. ते जे मला बोलायचंय का काय लय महत्वाचं बोलायचंय. बोल ना काय मला उशीर झाला आधीच बोल लवकर. मला आवडते. हे मला नाही आवडत तू. मग कोण आवडते तुला? मला माझं परशा आवडतं. कोणचं परशे? अरे तो सैराट पिक्चर मधला नाही का तो परशा आवडतो. काय चल मी जाते आता मला लय उशीर झाला. बाय बाय. नादवलं काही नाही मग इकडे तिकडे बोला हा तर काय चल जाऊ दे चल. चल सोबतच नाही म्हणल्यावर काय. कुठे गेली तीन तास झालं तुला फोन लावता आधी कॉलेज सोडून 3 तास झाले. कुठे गेली बाई कुठे गेली प्लीज? कुठं नाही सैराटचं लोकेशन बघायला गेलते. विचारून जायचं बाळा. हा विचारूनच गेलते. ह्याला किती वेळेस म्हणले घेऊन चल पण नाही. काय बघायचं साहेबचं लोकेशन बिकेशन? कॉलेजला जाते ना कॉलेजला जा. मला विचारायचं ना अगोदर मला विचारायचं. सगळं दाखवतो आता मी काय काय नाही. अशी चूक करायची ना परत. विचारलं जायचं नाही. चला
माहित नाही तुम्ही कशामुळे मारले गेले? काय हो तुम्ही बाकी शांतपण करू नको. पहिले त्या पूरला तिकडे तुझ्या मामाकडे घेऊन जा आपण. कॉलेज बंद करून टाका तुम्ही. म्हणलं तुला चल रे. तुमच्यामुळे तर झालंय तर असू दे, चल बघतो. इज्जत घालून झाला गावात. चल बघू. कॉलेज बंद करा तू काय चल. कॉलेज बंद करून टाका तुम्ही. बस तिथं. ते दिसूनच कुठं त्याला हंतो जातानी. टेन्शन मार झाली. थांब जरा बघतो थांब. आहे साने कुठे तिला नाव आहे घरी. चिला त्यांनी का मारलं असेल? आणि 30 दिवसा मागं फिरतोय. फिरतो म्हणून काय झालं? आणि बघ आता. नंतर बघतो. ए दमदार थांब गं. थांब जरा. ए थांब जरा. ए दादा. चौक जा ए पोरा ए. आणि पळ. तिला तर मार. लवकर पळ. पळ लवकर. काय रे तुझं? येतो. काय? भावाला का मारलं तू माझ्या? बंद करा आला ते सगळ्यांना बोलतो. सगळ्यांना पप्पा नाही मग चाललाय का तुझं? काय चाललंय? भाड्यात खाला तर जाऊन निघतो का? हा? मुक्कीतच भाडे तुला. ताने यार तुलाच बघत होतो मी. का? अरे सरपंचानी बोलवलंय तुला. काय झालं? अरे तुमचा काहीतरी पोलिसांचा मॅटर झालाय ना त्यासाठी बोलवलंय. बरं बरं येतो आईला घेऊन येतो. हॅलो हॅलो लकी अरे कुठे आहे तू? हा बोल ना मी घरीच आहे. अरे तुला वाड्यावर बोलवलंय सरपंचांच्या. का रे? अरे तू तुमचा काहीतरी पोलिसांचा मॅटर आहे ना त्यासाठी बोलवलंय. हा हा आलो आलो थांब एक लगेच आलो. हा ठीक आहे. सरपंच साहेब बघा पोरांची किती मारामार झाले. तुम्ही काहीतरी समजून सांगा. आता निरोप दिलाय आल्यानंतर समजावून सांगतो त्याला. आता येतोय तो बरं आईला जातो. समजून सांगा. हो सरपंच आपल्या गावात हे आता पहिल्यांदा घडतंय. या आधी एवढी मोठी भांडणी कधीच झाली नाही आपल्या गावात. हो ना दोघांवर बी कंप्लेंट झाली होती की कसं तरी त्यावेळेस मिटवून घेतलं होतं. पण आता जर झालं तर दोघा नाही आतमध्ये टाका. बोला सरपंच का बोल. अरे काय तुम्ही सारखी भांडणं का करता रे दोघं पण? याचा भाऊ माझ्या बहिणीला गाडीवर घेऊन फिरतोय कुठं बी आणि मला मारलं पण लय मोठ्याने. मी काय करू मग? अरे मग भांडणं कशाला करता? माझ्याकडे या मी सांगतो ना समजावून तुम्हाला. याच्या भावाला सांगा समजून अगोदर. बर मरणाचं मारलं मी काय सांगितलं कोणाला? लगेच आली ती तुमच्यापाशी. बरं आल्यानंतर दोघांनी मला सांगायचं ना. मी सांगितलं असतं ना दोघांना पण. हा? माझी काही चुकीच नाही सरपंच. आता परत जर भांडणं केली तर दोघाला आतमध्ये टाकील. मग परत हे करायचं नाही भांडणं. तसंच करा सरपंच साहेब. नाही ऐकलं ना दोघांना बी आत. हा मग तसंच करावं लागणार आहे ना. हे ऐकतच नाही म्हणल्यावर डायरेक्ट दोघाला मी स्वतः जेलमध्ये टाकी. अजिबात भांडणं करायचे नाही. आता इथनं पुढं काय भांडणं करू नका. आता ही शेवटची वॉर्निंग आहे. हो
भागे तर माझ्या तोंडात हाणली काय? तुला बी दावतो तुझ्या पोरांना बी दावतो, ध्यानात ठेव. नाही जर तुमचा काटा काढला तर मला बी माऊली म्हणते, लक्षात ठेव भागे. तुला सोडणार नाही भागे, अजिबात सोडणार नाही. तुझ्या पोरांचा बी तुझा बी नाही जर काटा काढला तर मला सांग. पण माझ्या नादी लागली काय भागे? बरं आहे का पप्पाला? नाही राव, डॉक्टरने सांगितलं आणि का आराम घ्यायला न्यायचं परत तिकडे दवाखान्यात. काय नाही 5,000 आणलं होतं, म्हणलं तुला लागतं दवाखाना चालू म्हणून. लोक कोण आणल्यात बाबा? घे मग काळजी. हा येऊ का मग? दादा मी कॉलेजला चालले. चल हो घरी, तुझ्यामुळे झालंय सगळं. का काय झालं? आजपासून तुझं कॉलेज बंद. तुझ्यामुळेच पप्पाला अटॅक आलाय. तुझ्यामुळेच माझ्या पप्पाला अटॅक आलाय. ताना बाहेर आहे का? नमस्ते. नमस्ते 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 सर. नमस्ते नमस्ते. एक खुर्च्या पाणी बसा. पाणी घे. पाणी घ्या. अरे ताना भांडण का करत असतो तू? भावाला मारले त्यांनी सरपंच. अरे तिकडे ते माऊलीला अटॅक आलाय, दवाखान्यात ऍडमिट केलंय. पोलिस यायला लागली होती इकडं. आम्हीच त्यांना सांगून हे केलं, बाबा आम्ही समजावून सांगतो, तू भांडण पिंड काय करू नको, नाही तर बघ गाड्या परिणाम लय बेकार होतील. आता नाही करू. हा यार भागू तू पण जरा समजावून सांग. पोरं लई ताप देते, ऐकतच नाही ते. आणि नाही ऐकलं तर लय बेकार होईल मग. होय ना, बरोबर. नाही पोरांना सांगते हा ऐकत नाही. हा चहा बी प्यायचं सर? नाही नाही नको. येऊ का? फक्त भांडण करू नको. लक्ष राहून द्या, भांडण पिंड करायचं नाही तर परत कंप्लेंट द्यायला जाईल, अजून पुढलं काय वाढेल. सांगते समजून सांगा त्याला. येऊ का? काय ते सांगत नाही काय नाही काय मला पण जरा problem आहे. सरपंचाने बोलवलेलं आम्हाला की लाक्याने केस केली ती कशी तरी करून मिटवली आम्ही. मी नाही. तू एक काम कर, 10-15 दिवस जा मामाच्या गावाला. कॉलेज नाही बा, लय येडा आहे लाके, नको ना दिला. आपण काय कमी काय त्याला? अरे आपण कमी नाही, केस बीस केल्यावर परत काय करायचं? हा बाबा जा एवढी वार मामाच्या गावाला, ते सांगतो ना. बरं जातो. काहीतरी कुठं नाव का? नाही तर काय, जाऊ दे, गेलेलं बरं. तानाजी म्हैस खावा सोडायला का? किती उशीर झाला? 12 वाजून गेले की. सोडतो खुशाला आपण बसायचं फिरायचं. मला एवढेच काम काय मग काय काय कुठं गटर काढली काय? सोड लवकर म्हशी जाऊ चरायला. अरे सने कुठे रे कॉलेजला जायचंय? सने गेला मामाच्या गावाला. का? लावलंय भाऊ त्याला. तुम्ही दोघं लाक्याच्या बहिणीवर लाईन मारताय,
त्याला बी मारताय परत ती तुम्हाला मारतोय हा एखाद्या दिवशी खाल्लं मार अजून त्या दिवशी सारखा हा आता केव्हा येणार आहे तो येणार 10-15 दिवसांनी ए थांब काय इकडे माझं ऐक लय फिरू बिरू नको एकटा जरा जपून राहा जरा हो लाके मारीन मिरीन हो जा काय झालं बाळा काय झालं भूत आहे मला काय पोर काय खाल्लं बिकलं काय हो भूत 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 कुंडाला टाकलाय रे कोण आहे ते समजा हा कुणी दगड मारला रे कोण आहे ते समजा भूत भूत आहे भूत 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 आहे ए भूत 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 आहे भूत 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 आहे भूत आहे भूत 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 आहे भूत आहे भूत आहे कुठं भूत आहे भूत भूत आहे भूत आहे भूत आहे भूत आहे कालिया इकडे रे चला आपण उघडे महाराज घेऊन जाऊ चला भूत आहे भूत आहे चला उठ भूत आहे भूत आहे महाराज शिवाय नीट चालण्याला घेऊन चाला रे बाबा गावात एक बी पाखरू दिसणार हा येणार आहेत आता पाकरी येते काळजी करणार गावले सुनसान पडले आपलं कसं चालेल नाही माणसं पाखरू आलं तर आपलं कसं चालेल चालते येते पाकरी आपलं आज भवानी बी नाही आज आपली होईल ना होईल काय करायचं अरे बाबा कुठतरी अरे अरे महाराज याला भूत लागले याला भूत काढा 4-5 दिवस भूत 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 आहे भूत भूत आहे भूत 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 आहे भूत भूत आहे भूत आहे भूत आहे भूत तुझं भूत मी उतरवणार भूत 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 आहे भूत आहे भूत आहे भूत आहे हो ओम मांत्रिक चमडाचे महा 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 ओम फट भूत 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 ओम मांत्रिक चमडाचे महा 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 ओम नमो नमो सोड बालकाला सोड सोडून जा बालकाला ब्या 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 सोड सोड बालकाला सोडून जा ब्या 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 सोड बालकाला उद्याच्या येईल त्या आमुषाला एक कोंबड
5 नारळ 5 अंडी तुम्ही माझ्याकडे आणून द्या. होय. त्यानंतर उद्या आजच्या दिवस उद्या जो थोडासा त्रास होईल तुम्हाला होय महाराज. मग त्यानंतर एकदम क्लिअर होईल तो सोडून जाईल. होय होय महाराज. आता माझी दक्षिणा 500 रुपये द्या. जाओ व्यवस्थित करून बालकाला जाओ जाओ. ओम मायन त्रिंग क्रीम चामड्याचे मा. ओम मायन त्रिंग क्रीम चामड्याचे मा. सुखी राहा समृद्धी राहा. ओम मायन त्रिंग क्रीम चामड्याचे महा. ओम मायन क्रीम क्रीम चामड्याचे महा. आणा कॉटर. कशी काय याय नाही का लय उशीर झाला. तुम्हाला काय माहिती का आपल्या गावात ताण्याला भूत दिसले त्या बाळाला भूत दिसले. काय चाललंय? आम्ही तर संध्याकाळ झालो बाहेरच निघणार ना रात्रीच्या. मी तर 10च्या पुढे निघतच नाही मी बाहेर. ते ताणायचं बळायचं काय करणार का भूतभीत काय नसतंय. ते म्हातारी माणसं बी तळेच म्हणतात आणि तुम्ही बी काय म्हणता का. पण जाऊन दे फक्त निघतो रात्रीच्या बाहेर उग जाऊन बसायचं आपलं घरात. तुला नाही काय माहिती भूत असतंय. सगळ्या गावाला याड लागलंय. कोण सुद्धा बाहेर निघत नाही संध्याकाळचं. गेल्या 10 वर्षा खाली बी एकदा निघलं होतं तसंच आणि ह्या वर्षी बी असंच उठलंय आणि म्हणतोय भूत नसतं काय नसतं. आम्हाला लय भ्या वाटायला लागली. आम्ही जातो बाबा. अरे बसला का नाही खरंच भ्या वाटायला लागली. जातो वाटायला लागले आम्हाला. नको नाही बसला का गायला दिवस भ्या लागला तुम्ही. खरंच भ्या वाटायला लागली. दिवसा द्यायला लागले ती लेकर आता अवघड झालंय. भूत आहे हे मोठं भूत आहे. अरे एडबीड लागलं काय तुला? भूत आहे भूत आहे. मला बी दिसलेलं बाद झालं मलाही. भूत आहे काहीतरी भेटला काही घेऊ नको. हा भूत आहे असं नाचतोय अंग काय जणू काय मुन्हा इकडे. माझं आता लक्षात आलं काय तिजीन बोलवलं तुला. खरं हा तिची शिवाय तिचं भूतच उतरणार नाही. खातोय ती लाखाचा मारा आता काय नाही. काय करतो काय करतो? सोड त्याला भूत लागलंय जाऊ दे सोड. काय रे बाला काय काम? हा देते मी तुझी वय जातो. देते मी तुला वय जातो. हा देते. भाड्या
हे बड्या 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 हे बड्या बाळ्या मेला रे 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 लका तुझ्या अंगात मुसुबा येतोय म्हणजे तू साधा माणूस नाही लका लय मोठा माणूस आहे लका तू ओ महाराज माझ्या शेतात बाल्या मरून पडलेला आहे चला पटकन माझ्या शेतात आता शेतात गेलो होतो बाळाच्या भावाला घेऊन ये बरोबर घेऊन येतो मी जाऊ कानाच्या अंगात तुला मुसबा येते ती खरे 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 खोटे खरे 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 बघितलं का तुम्ही कवा तुझा भाऊ मी आला चल लवकर तिकडे चल 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 तर तू चल चला बाया मरून पडलाय चला पटकन डोळे बाहेर आले डोळे उघडे नाही. बघा तो चल पोलीस बोलू हॅलो हॅलो सरपंच सरपंच आमच्या शेतात बाले मेलेला आहे पटकन पटकन पोलिसांना घेऊन या हा ठीक आहे त्याला बाजूला घे बाजूला घे त्याला पोलीस साहेब योग्य ती कारवाई करून मग योग्य ती ऍक्शन घ्या ओके ओके गबस पोलीस आले कोणी पाहिलंय मी पाहिलं होतं साहेब हां काय नाव म्हणले तुमचं रामभाऊ सदाभाऊ पडके बर 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 कसं काय झालं मी माझं काम आवरून येत होतो आणि मोरं बघतो तर बाल्या मरून पडला होता बर बर त्याच्या आसपास कोणी होतं का तुम्ही आलते वेळेस नाही मग आसपास कोणी नव्हतं मी ताबडतोब सरपंच साहेबांना फोन केला बर बर आणि मग त्यांना बोलून घेतलं अच्छा अच्छा ओके सर्व प्रकार पाहिला आहे आणि लवकरात लवकर याचा आपण तपास लावूया काही काळजी करू नका हो चालेल बॉडी आता पोस्टमार्टमला पाठवू आपण हो चालेल आणि याचा लवकरात लवकर आपण काय आहे ते चला निघूया हो चालेल सर चला
अरे जरा काना काप तुझे एवढं होतं आम्ही लय काम करीत होतो का तू काय एवढा तरुण एवढा असून काय उपयोग आहे तुझा आता कॉलेज पण बघायचं रानातलं पण बघायचं सगळंच बघायला लागतंय हा बा तुम्हाला माहिती का त्या बाल्याला भूताने गुळू मारलंय होला का आपल्या गावात सारखं ती भूतन कुठं अंगात येणं कुठं कुणी काही करणं हे सारखंच व्हायला लागलं आता बायला कशाने मारला बरं काय माहिती त्या दिवशी मी शाळेतून येत होतो आणि समोर बघतो तर बाल्या मरून पडलेला होता भूता बिताच काय काय माहिती राव भूताचं बिताचं आयला आजकाल गावात काय बी व्हायला लागले राव काय सांगता येत नाही काय होतंय आजकाल चाललंय राव तुझं काहीतरी गाव आयला मला पण तेच वाटतं काहीतरी भूता बिताचे भानगडे वाटतं जाऊ दे काय करायला कसं नाही मारा ना हा ना चला निघूयात आपण काय आपल्याला आपल्या गावात दूध निघतंय बालेला खल्लास केलंय मी बाहेर गेलो माझ्या बाबाने लय हल्लेलं आता बाहेर नका लय खतर बोलतोय ती लय खतरनाक दिसतंय लय डेंजर आहे मला भीतीच वाटलेली लय 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 ती दिसाय पण लय खतरनाक दिसतो हा आतापासून कोणी बाहेर निघायचं नाही लय भीती वाटते काय महाराज काय काय चाललंय बरं आपलं एक काम आहे ते काम ऐकून घ्या कळाल ना झालंच पण समजा आणि त्या कामाचं तुम्हाला 5,000 मिळतात किती 5,000 1,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये किती ऍडव्हान्स मध्ये जरा काम झालं की 4,000 रुपये लगेच तुम्हाला हा येऊ का मग काम झालंच पाहिजे महाराज कुणाला कळालं ना बाई कळलं ना आज तर लयच भागलं संध्याकाळचा बेत झाला इकडे या इकडे या इकडे या इकडे या इकडे या नमस्ते सर नमस्ते न्या काय म्हणतो दादा आमचं काम होतं काय त्या दिवशी जे अंगात आलतं हे सगळं खोट आहे मी नाटक केलं बर मग आपली शाळा पडली मंदिराच्या नावाखाली वर्गणी जमा करून तुम्हाला देतो बापरे अरे तू जे काम करतोय ना ते खरंच चांगलं काम आहे पण ते गाववाल्याला पचल का सरपंच साहेबाला पटल का सरपंचाला विचारून बघू आपण काय म्हणतात ते बघू विचारून गाड्या पण मला वाटत नाही ते पटल बघू काय म्हणतात ते चालतंय बघू येऊ का हा चालतंय या काय घरी काय कर म्हणा बर आज रविवार आहे म्हणलं चला शाळेतून फिरून यावं बरं. तुम्ही बसलेले दिसले म्हणलं चला तुमच्या बरोबर जरा बोलत बसा आलो मी बी ही शाळा गळती त्याच्यामुळे काय सुचत नाही ते मिस्त्रीला दुरुस्त करायसाठी बोलवून आता बघू अजय त्याची सर, वाट काय? बघत हा आज येतो मला नाही बसलोय वाट बघत त्याची. नमस्ते सर नमस्ते सर इकडे आहो. बर 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 50,000 रुपये गोळा केले बर कस तरी जुगाड लावलंय बर हा हा मी देतो मग तुम्हाला ही शाळेला बघा बरं झालं आपल्याला लय उपयोग आले ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे ना हा चालतंय परत लागलं तर सांगा चालेल अजून चालेल लावतो चालेल. जुगाड. बरं होईल आपलं काम तरी होऊन जाईल येऊ का सर हो या या. नमस्ते. नमस्ते नमस्ते या कशाचं आहे पैसे काय? ही वय ही तानाजीला मध्ये शेतासाठी दिले होते उसने बोर घ्यायचं होतं त्यांना तर त्यासाठी उसने दिले होते ते दिले त्याने आणून हा चला जा मग चला हा चला की जाऊ चल चला नमस्कार महाराज अरे गावच्या बच्चन कधी आले तुम्ही सकाळी झालं मी मुंबईवरून आले काय जे ताना दिसला का तुम्हाला इथे नाही दिसला मला त्याला बघून येतो बरी या बघू अरे ताना बोला की
कालपासून तुला मी हुडकतोय. का? माझ्या स्वप्नामध्ये तू आला होता. कसं काय? की तुझ्या हाताला धनुष्य म्हणून कळलंय मला. हा. तर आपल्या मंदिराची भिंत पडली. ही जुन्या मंदिराची. तर त्या भिंतीमध्ये सोनं सापडायचा तुला योग आहे. तर त्याच्या खाली सोन्याचं काय गावते का बघ, तुझ्या हाताला लागते का बघ. हा. तिथं सोनं सापडायचा तुला 100% चान्स आहे. खरं आहे का? होय खरं आहे. खरं आहे म्हणजे खरं आहे. तू जाऊन बघ. हा. तुझ्या नेमकं तुला यश आहे. यश म्हणजे हाय म्हणजे हाय. जातो मग होय, लगेच. होय, जा जा. दादा. हो. बघतो. बाबा त्या दिवशी पोरींचा लय मार खाल्लाय. लय मारलंय. लय एवढं मार खात्यात व्हायला का? एक काम करू, आता एक मंदिरापाशी भिंत पडली, तिथं सोनं गावतंय. चिंटी इकडे कुठं चाललाय? क्लासला चाललोय. कशाला कलास? आपण एक काम करू, तिथं मंदिरापाशी भिंत पडली, तिथं भुयार आहे, सोनं गावन तिथं जायचं का मग लगेच? चला का म्हणून तारा कुठे गेलाय तुमचा? सकाळ धरणं पोरं नेलं त्यांनी क्लास सुटल्यापासून शाळा बुडवून नेलं पोरं. तुमच्या पोरांनी कशाला जायचं? कशाला जायचं म्हणजे आता बार काय का ती बारकी पोरात खेळत नेतोय कुठं बी करता नाही. त्याला कळतं ना, ते मोठा आहे. आमच्या काल्याला बिगा नेलंय नादवून त्यांनी सकाळपासून शाळेत आल्यापासून पोरग नाही घरी. असं राहणार कुठतरी येते. एवढं काय भांडाय आलं तुम्ही त्याला सांगा समजून. सांगते आता त्याला आल्यावर येईल. आता एवढं काय आणखीन येणार घरी वाट बघतोय आम्ही सकाळपासून पोरांची. येते जरा दम काढा का भांडायला. त्याला सांगा जरा समजून. पोरांना जाऊ नको म्हणा कुठं. बरं पोरांना ना देतोय. सांगते त्याला चांगलं सांगते. येतो सुनबाई ताण्याला नीट सांगा समजून जरा. लोकांची पोरं संघ नेऊन रोज भांडण आपलं कशा खांद्या मानती. सांगते ना. रोज आपण सोसायचं काय पोरग ऐकत नाही. झोडायचं नाही बार एखाद्या नेकलेस मला म्हटलं का आपल्याला भांडाय माणसं येतात म्हणायचं आम्ही कवर साईन करायचं. सांगते आता त्याला सांगायचं. सर नमस्कार. नमस्ते. त्याच्याकडनं मला 5,000 रुपये दिले. बर. आणि म्हणला ताण्याला देवळात घेऊन ये म्हणला. बर. तर ताण्याच्या जीवावर धोका आहे बरं का? होय. तेवढं बघा गाड्या. मी तुम्ही समजदार व्यक्ती आहे, सर आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, म्हणून ताण्याचा जीव वाचवला. चालते कळू आपण. सांगतो मी लगेच. हो सरपंच साहेबांना सांगतो. हो कळवा जाऊ का? हो जाऊ. हॅलो.
कसं काय लागा एवढं भेटू आहे हा चल उठ चल काहीतरी हाय लागायचं चला लवकर चला उगाच आलो लागायचं कुठे भिंत पडली तर काय तुम्हाला दिसा नाही महाराजांनी काहीतरी आपल्याला बसवलं लागा एक तर तू रस्ता गावा नाही लागा अंधार आहे मारणाला भ्या वाटतंय कुठं जाव काय करावं हेच कळा नाही काहीतरी आहे लागा भ्या वाटतंय लागा मारण्याचा लागा रस्ता बी गावा नाही काय नाही थांब आपण जाऊ जरा एक तर रस्ता गावा नाही लागा दमाने जाऊ आपण कुठेतरी रस्ता गावला तर बघू रडू नको लागा मी आहे लागा तुम्हाला लागा तुमच्यामुळे मला बी भ्या वाटायला लागला लागा जाऊ लागा एक तर रस्ता गावा नाही चला गपचूप मी नेतो तुम्हाला रडू नका Cepat kurang! Ayo, ayo, ayo! Ini bagian, ayo! Ayo, kurang! Ayo, 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 ayo! सोनू मला म्हणलं इथं भिंत पडली म्हणून आलो इथं कसं काय मारलं गेलं
मी तर लके आहे. महाराज तू धोका दिला, तुला बी नाही सोडणार. गप्पू मारायला क्या तर गोळी डोक्याच्या आत पार करेल. सांग का भूत झाला होतास? ह्याच्या भावामुळे आमची सगळ्या गावात इज्जत गेली. ह्याच्यामुळे माझ्या बापाला अटॅक आला, वरून मला मारलं सुद्धा. म्हणून मी हे तिघांना खलास करण्याचा कट टाकला. ह्याची माझी मारामारी झाली, त्यावेळी तुम्ही मला कायद्याचा भाव दाखवलं. मग मी ठरवलं कायदा हातात नाही घ्यायचा. बाळ्याला, सनेला आणि तान्याला खलास करायचं तर भूत बनूनच. सांग खरं खरं सांग, कसं कसं केलंय? पहिल्यांदा तान्याला मारायचं ठरवलं. शितलीच्या मदतीने वड्यावर बोलवलं. घाबरला का? ये बस. हा बोल की. तान्या तुझं ऐकतो ना सगळं? हो ऐकतो की. मी एक काम कर, उद्याच्याला 9 वाजता त्याला वड्यावर बोलवून घे. नको बाबा, तुमच्या अगोदर दुश्मनी आहे दोघांची, मला मध्ये कशाला उग. तुला बोलव म्हणलेलं कळतं का? ठीक आहे मी बघते. चल. मारणार तर तो पळाला आणि तो वाचला. मग डोसकं जास्तच गरम झालं. रानात दार धरत असताना डोसक्यात दगड घातला आणि तिथं बी तो वाचला. मग महाराजाला पैसे देऊन सोन्याचं लालच दाखवून तान्याला मंदिरात बोलून घेतला. पण महाराजांनी माझीच वाट लावली. बघा सरपंच कसा वागला तर वारला क्या चांगलाच कट रचला होता ना. सांग बाळाला कसं मारलं? पहिल्यांदा बाळ्या पेरूच्या झाडापाशी आला आणि मला बघून भियाला. माझा डाव सक्सेस झाला. पूर्ण गावामध्ये भूताची भीती पसरली. बाळ्या तिजीच्या सण्याच्या टपाल्या करत होता. एकटा गावला. नरडा दाबून तडपून तडपून मारला. काय केलं का तू? माझा भाऊ गरीब होता, फाशी द्यायला साहेब. सोडू नका साहेब याला. चल चल तुझे दिवस भरले. चल. थांबा साहेब, तानाला बी अटक करा. त्याने बी मंदिराच्या नावावर गाववाल्यांचे पैसे खाल्लेत. बरं तान्या काय केलं? नाही साहेब, आमच्या गावातली शाळा पावसाळ्यात गळत होती. मग मी सरांना विचारलं. सर म्हणाले अनुदान आल्यावर बांधू. आपल्या देशात मंदिर बांधायला लोक पैसे देतात पण शाळेसाठी देत नाही. म्हणून मी विचार केला, मसोबा अंडा द्यायचं नाटक केलं. ही सगळे पैसे वर्गणी जमा केली. मग सरांना पैसे नेऊन दिले. माझी काही चूक आहे का साहेब? तान्याचंच खरं आहे साहेब. तान्याने मंदिराचे पैसे वगैरे काय खाल्लेले नाहीत. तान्याने उलट जेवढी वर्गणी गोळा केली तेवढी सगळी वर्गणी आपल्या पडलेल्या शाळेच्या आणि संडासाच्या बांधकामाला शाळेला मदत केली. तान्याने खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे साहेब. तान्याने जे काम केलेलं आहे तर खरं चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या गावातील शाळेसाठी आपापल्या परिस्थितीने योगदान दिले पाहिजे. शाबास तान्या, शाबास. चल सगळ्यात चल, तुझे दिवस भरले. दादा तू असं का केलंस? मला फक्त सैराटचं लोकेशन बघायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत गेलते ना, तर तू त्याचा गैरअर्थ काढला. आपल्या देशाची संस्कृती अशी काय आहे की फक्त मुलींनीच इज्जत घालवलेली दिसते, मुलांनी घालवलेली नाही का दिसत? चला आता चला.